नमस्कार. केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याविषयी करण्यात आलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज रावेर येथील तहसीलदार कार्यालयावर कार्यकर्त्यांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला सुमारे 400-500 कार्यकर्ते उपस्थित होते. रावेरच्या बाजार समितीपासून हा मूक मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार कार्यालयात निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांना एक निवेदन देण्यात आले. श्रीमती खडसे यांच्याविषयी विजय चौधरी नंदुरबार यांनी अत्यंत अपमानकारक व आक्षेपार्ह वक्तव्य केले असल्याची बाब समोर आली आहे. अशा प्रकारची विधानं केवळ एका लोकप्रतिनिधीचाच नव्हे तर महिलांच्या सन्मानाचाही अवमान करणारी असून समाजात चुकीचा संदेश देणारी आहेत. महिलांचा अपमान करणारी व समाजात द्वेष, तेढ आणि अशांतता निर्माण करणारी विकृत प्रवृत्ती कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाऊ नये. अशा प्रवृत्तीच्या कायद्याच्या चौकटीत त्यांना कठोर आळा बसणं आवश्यक आहे. याच्या निषेधार्थ व महिलांच्या सन्मानार्थ शांततापूर्ण मूक मोर्चा आयोजित करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी योग्य ती दखल घेऊन संबंधित व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई करावी व फौजदारी गुन्हा नोंदवण्यात यावा अशी विनंतीही करण्यात आली आहे. या मूक मोर्चात रावेरच्या नगराध्यक्षा संगीता महाजन, सावदा येथील रेणुका पाटील, देवयानी बेंडाळे, रेणुका पाटील, रावेरच्या नगरसेविका प्रमिलाताई पाटील, योगिता महाजन, जयश्री महाजन, सीमा जमादार, अर्चना पाटील, नगरसेवक राजेश शिंदे, भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, शुभम पाटील, महेश पाटील, महेंद्र पाटील, सुनील पाटील, विजय महाजन, वासुदेव नरवाडे, नितीन पाटील, भास्कर महाजन यांच्यासह सुमारे 400 कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वच कार्यकर्त्यांनी निषेध म्हणून दंडावर काळ्या रिबीनही बांधल्या होत्या. पाहूया या संदर्भात आपला रावेर मीडियावर या आंदोलनासंदर्भातल्या काही प्रतिक्रिया. नमस्कार. मी संगीता सुमित्रा पवारांना त्यांना गुंडी अशी शब्द वापरले, असे शब्द त्यांनी वापरले नाही आणि रक्षाताईंना ते जे एक बोलले त्यांना कळत शिक्षा व्हावी ही नम्र विनंती. आणला तुम्ही काय सांगायला मग? मी सावदा नगरपालिका नगराध्यक्ष रेणुका पाटील. आपल्या माननीय केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांना विजय चौधरी यांनी एवढ्या खालच्या गलिच्छ शब्दांमध्ये जो बोलण्याची जी वर्तवणूक केली आहे ही एकदम घृणास्पद आहे. आम्ही त्यांचा आज बहिष्कार करतो, निषेध करतो. त्यांना पदावरून बरखास्त करावं, त्यांना कुठेही घेण्याची काही गरज नाही आहे. एखाद्या महिलेला जर तुम्ही असं बोलत असाल तर हे आम्ही खपवून घेणार नाही. हे असं तुमचं बोललेलं एवढ्या घाणेरड्या शब्दात आणि असा तोच व्यक्ती बोलू शकतो ज्याचं चरित्र खराब असतं, नाहीतर एखादा सार्वजनिक चांगला व्यक्ती असं कुठल्याही महिलेला घाण शब्दात बिलकुल अशी वर्तवणूक देऊ शकत नाही आणि बोलू देखील शकत नाही. ते आम्ही सर्व मिळून इथे त्यांचा निषेध करत आहोत. बोला. आपल्या भारत देशाच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, नंदुरबारच्या माजी खासदार हिनाताई गावित यांना अगदी गलिच्छ आणि अपशब्द वापरून यांनी जो अपमानास्पद वाक्य वापरलं आणि महिलांचा अपमान केला. भारतीय जनता पार्टी ही महिलांचा सन्मान करणारी पार्टी आहे. नारी शक्ती सन्मान हे भारतीय जनता पार्टीचं ब्रीदवाक्य आहे. अशा पक्षामध्ये अशा नीच वृत्तीचे लोक राहू शकत नाही. म्हणून अशा विजय चौधरी नामक व्यक्तीची या पक्षातून हकालपट्टी करून त्यांच्यावरती हकालपट्टीच नव्हे तर फौजदारी गुन्हे सुद्धा दाखल झाले पाहिजे. सध्या स्थितीमध्ये आजूबाजूला कधी पाहिलं तर महिलांचा फार मोठ्या प्रमाणात अपमान केला जातो आहे. आता नुकतंच गुंगी गुडे म्हणून सुनीताताई पवार यांचा सुद्धा उल्लेख केला गेला. अशा नीच प्रवृत्तीच्या व्यक्तींचा या ठिकाणी जाहीर निषेध करण्यासाठी रावेर तालुक्याच्या वतीने सर्व पक्षीय, सर्व जाती धर्माच्या लोकांचा आज हा मूक मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला आहे. तर अशा व्यक्तींवरती कारवाई व्हावी हीच या मोर्चाची एकमेव मागणी आहे.